शुभं करोति। आकाश आणि श्रेयाला बोलण्यासाठी एकांत मिळावा म्हणून वर पाठवलं, तर तिथे तू गेलीसच का? मी आधीपासून तिथे होतीस तर ती दोघं वर आल्यानंतर का थांबलीस तिथे? का नाही खाली निघून आलेस? अगं तुझ्या या अशा वागण्यामुळे त्या बिचारा श्रेयावरती काय प्रसंग ओढालाय याचा विचार तरी केलास का तू? आपल्याच बहिणीचं सुख ओरबाडून घेण्या इतपत स्वार्थी तू कधीपासून झालीस की बया? मला तुझ्याकडून या अशा वागण्याची अपेक्षा खरंच नव्हती. हॅलो. अरे काय चाललंय तुझं? अण्णा? हो अण्णाच बोलतोय. नशीब आवाज ओळखलात आमचा. अहो असं काय बोलतोय अण्णा? नाही तुला माणसाच्या आवाजातला खरेपणा ओळखता येणं बंद झाल्याचं कळलं. आश्चर्य वाटलं. म्हणजे मी किमयाला ओरडलो म्हणून राग आलाय तुम्हाला? नाही, पुन्हा एकदा तणावाच्या परिस्थितीत तुझं भान सुटलं म्हणून खेद वाटला. पण आकाश आणि श्रेया बोलत असताना किमया तिथे गेली. हो तेव्हा वरती पाऊस पडला असता तर तो किमयामुळे पडला असं म्हटलं असतंस. अहो अण्णा असं कसं म्हणेन मी? काही काय बोलताय तुम्ही? म्हणजे आता नुसतं बोलतोय. पुन्हा जर तुझ्या पोरीकडे डोळे जरी वटारलेस ना तरी उलटा लटकून मिरचीची धुरी देईन तुला. लहानपणी पण तुम्ही असं नुसतं म्हणायचात, केलं नाहीत कधी तसं. हो पण पुन्हा करणार नाही या गैरसमजात राहू नकोस. अरे किती दुखावली ती पोर. किमया. हा बोल ना. कशी आहेस? ठीक आहे. रडतेस? नाही रे. नाही किमया, मनात असूनही मी नाही बोलू शकलो त्याबद्दल. काका उलट तू मला रागवायला हवं होतस. मी तुलाच काय कुणालाच दोष देत नाहीये. कधी कधी परिस्थितीच अशी असते की आपण त्यावेळी काहीच करू शकत नाही. थँक्स काका. कशाबद्दल? काही नाही. काकू दुखावली असेल ना? मुलीला मिळालेल्या नकाराचं वाईट वाटलं थोडं, पण तुला मिळालेल्या होकाराचा आनंदही आहे. आमच्या दोघांच्याही मनात तुझ्याबद्दल अजिबात राग नाहीये. ठेव फोन. हे बघ श्रेया, काही प्रॉब्लेम असेल, गुंता असेल तर सांग मला. माझ्याकडून जी मदत होईल ती करीन मी. माझं प्रेम आहे एका मुलावर. कोण आहे मुलगा? मुलगा खूप चांगला आहे, शिकलेला आहे आणि मुख्य म्हणजे मला समजून घेणार आहे. आमचं खूप प्रेम आहे का एकमेकांवर. इतक्या छोट्या गोष्टीचा इतका मोठा इशू केलास. उगाच सगळे टेन्शन मध्ये आले. तुला भीती वाटत असेल तर मी सांगू का सगळ्यांना? चल. किमया नको. अगं घाबरतेस काय? आणि तसंही वृषाली काकू विचारत होती, श्रेयाच्या मनात कोणी असेल तर विचार तिला. चल 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 चल. किमया सोड माझा हात. सोड ग. मला माहितीये मला विरोध होणार आणि खूप मोठा विरोध होणार आहे. झाला तुझा फिल्मीपणा परत चालू? फिल्मीपणा नाहीये ग हा. अगं परिस्थितीच अशी आहे की मला विरोध होणारच होणार. पण का? कारण विनीतचे वडील खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगतात.